नमस्कार श्रोते हो. आजचा विषय अतिशय सुंदर. सूर्यरथ के सात घोडे. आपल्या हिंदू धर्मात देवी देवतांच्या असंख्य कहाण्या आहेत, त्या कधीही न संपणाऱ्या आहेत. पण प्रत्येक कहाणीला इतिहास मात्र आहे. देवी देवता, त्यांचे आभूषणं, वस्त्रालंकार, राहण्याच्या जागा, त्यांचे वाहन इत्यादी अतिशय सुंदर व रोमहर्षक आहेत. आपल्या हिंदू धर्मात वेगवेगळ्या देवतांची वेगवेगळी वाहने आहेत. उदाहरणार्थ महादेवाचं नंदी, नर्मदा मैयाचे मगर, कार्तिकेयाचं मोर, इंद्रदेवाचा ऐरावत व श्री गणेशजींचे मूषक. पण या सर्व देवांच्या वाहनांमध्ये सूर्यदेवाचं वाहन हे वैशिष्ट्यपूर्ण असं आहे आणि तेही पांढरे शुभ्र सात घोडे. सूर्यभगवानाची वेगवेगळी अनेक नावे आहेत. सूर्यदेवाला या विशाल आणि मजबूत घोड्यांचं वाहन मिळालेलं आहे आणि त्याचे लगाम अरुण देवाच्या हातात आहेत व स्वतः सहस्र रश्मी अरुण देवाच्या मागे रथात उभे आहे. असं चित्र आपल्याला नेहमी रोज सकाळी पाहायला मिळतं. सूर्यदेवाच्या रथाच्या चक्रामध्ये विशेष अर्थ आहे. रथाचे चाक एक वर्षाचं प्रतीक आहे आणि त्या चाकाचे 12 आरे म्हणजे 12 महिन्यांचं प्रतीक आहे. सूर्यदेवाची रथासह अतिशय सुंदर मूर्ती कोणार्क येथे पाहायला मिळते. सूर्यदेव व त्याची भावंडे एकूण 11 जण आहेत. अंश, आर्यमान, भाग, दक्ष, धात्री, मित्र, पृथर्थ, सवित्र, सूर्या, वमन व वरुण आणि ऋषी कश्यप व आदिती हे त्यांचे आईवडील मानले जातात. या 7 घोड्यांचे प्रतिनिधित्व सूर्यप्रकाशातील 7 रंगांनी किंवा वैदिक स्तोत्रातील 7 छंदांनी केलेलं आहे. गायत्री, उष्णिक, अनुष्टुभ, बृहती, त्रिष्टुता, पंक्ती व श्लोक अशी या घोड्यांची नावं आहेत. वास्तुशास्त्र सांगते घरात 7 घोड्यांचं चित्र लावल्यास सकारात्मकता येते, सुख समृद्धी येते. धावणाऱ्या घोड्याचं चित्र लावल्यास यश व प्रसिद्धी मिळते, प्रत्येक कार्यात यश मिळते. या 7ही घोड्यांच्या रंगात सूक्ष्म फरक आपल्याला आढळतात. आपल्याला ठाऊक आहे की सूर्यप्रकाश हा वेगवेगळ्या 7 रंगांमध्ये विभागतो. एकाचा दुसऱ्याशी संबंध मात्र नसतो. तसंच या घोड्यांचं सुद्धा आहे. सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सूर्यदेवतेला अर्घ्य दिलं जातं. सुख, सौभाग्य व आरोग्य लाभण्यासाठी रविवारी उपासना सुद्धा केली जाते. या 7 घोड्यांशी काही तत्व निगडीत आहेत. पहिला घोडा गायत्री हा अनुशासन व कठोरतेचं प्रतीक आहे. दुसरा घोडा भ्रांती हा गती व शक्तीचं प्रतीक आहे. तिसरा घोडा उष्णिक हा बल व साहसाचे प्रतीक आहे. चौथा जगती हा पराक्रम व वीरतेचं प्रतीक आहे. तर 5वा घोडा रिषभ हा ज्ञान व विद्येचं प्रतीक आहे. 6वा घोडा अनुष्टुभ हा बुद्धी व समजदारीचं प्रतीक आहे. तर 7वा घोडा हा स्वर्गाचं नेतृत्व करत असतो. कूर्म पुराणानुसार हे 7 घोडे वेगवेगळ्या ग्रहांना शक्ती प्रदान करत असतात. तर वायुपुराणानुसार हे 7 घोडे पृथ्वीवरील वेगवेगळ्या रत्नांचं रक्षण करत असतात. तर वायुपुराणानुसार इतर घोडे हे सृष्टीतील जीवांचं भरणपोषण करत असतात. सूर्याच्या या 7 घोड्यांवर धर्मवीर भारती यांनी एक अतिशय सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे. त्यात संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि त्याचप्रमाणे या 7 घोड्यांवर एक हिंदी चित्रपटसुद्धा निघालेला आहे आणि त्याचं नाव आहे सूरज का 7वा घोडा. अतिशय सुंदर आहे सिनेमा. या सर्व 7 घोड्यांच्या स्वामीला आपण रोज सकाळी प्रभाती वंदन करूया व यश मिळवूया. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा.